गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पहाटे सकाळी लवकर उठले होते, सगळं अंगण वगैरे झाडून काढलं होतं. दारात मस्त असा पाण्याचा सडा मारल्यामुळं छान मातीचा सुगंध दरवळत होता. मस्त पाडव्यानिमित्त रांगोळी काढून घेतली. मला ना पहिलं खूप मोठी मोठी रांगोळी काढायला आवडायची. म्हटलं चला परत एकदा त्याच एनर्जीसोबत आज गुढीपाडव्यानिमित्त दारात मोठी रांगोळी काढूया म्हणून छान अशी मोठी रांगोळी काढून घेतली. हळदी कुंकू वगैरे रांगोळीवरती टाकून घेतलं. त्यानंतर इथं घरात येऊन आम्ही चौघांनीही आवरलं. ज्यानं त्यानं प्रत्येकाने सगळी घरातली थोडी थोडी कामं करून घेतली होती. त्यानंतर जिथं गुढी उभा करायची होती ना तिथं सुद्धा ही छोटी रांगोळी काढली होती. पण आमच्या लाडूने ना तिथली रांगोळी थोडीशी पुसली होती. चौघांनीही इथं छान अशी गुढीची पूजा केली मनोभावे. आणि सगळ्या घरातील सगळ्यांना दीर्घायुष्य लाभू दे, सगळ्यांना यश कीर्ती सुख समाधान लाभू दे, कष्टाला यश येऊ दे अशी मनापासून प्रार्थना गुढीची केली आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं. मस्त एकदम गुढीपाडव्याचा दिवस ना, उगवणारा सूर्यसुद्धा आज सकाळी खूप छान दिसत होता. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे. त्यानंतर मस्त असं इथं मी सुद्धा पूजा करून घेतली. म्हटलं चला आपल्याला परत नंतर पुरणपोळीचं स्वयंपाक वगैरे नैवेद्यासाठी करायचं आहे. पण म्हटलं चला लवकर उठून आज गुढीच उभा करून घेऊया. कारण नेहमी कसं होतं की गुढी उभा करायची, निम्मा स्वयंपाक चालू असतो. पण यावेळेस तसं नाही केलं. अगोदर सगळं आवरून घेतलं, गुढी उभा केली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि इथं बघू शकता आपली गुढी दारात किती छान दिसते ना. आज नव्या नवरीसारखं घर नटल्यासारखं वाटत होतं. आणि पहाटे उठल्यानंतर ना तशीही कामं लवकर होतात, त्यामुळं जरा वातावरणही प्रसन्न वाटतं आणि आपली दगदग कमी होते. इथं आहोंनी ना गुढीला मस्त असा नारळ वाढवून घेतला. आणि तुम्ही पुरणपोळी बनवली होती का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि काल तुम्हाला मी वाटण दाखवलं होतं की ज्या वाटणापासून आपण जवळजवळ 20-25 प्रकारच्या रस्सा किंवा ग्रेव्हीवाल्या भाज्या बनवतो, त्याच वाटणापासून ही आज कटाची आमटी बनवणार आहे. चांगली मोठी एक पळी आहे ना, इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. कटाची आमटी नाव आहे म्हटल्यानंतर तेल आणि कट हे पाहिजेच की नाही. म्हणून इथं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेतली मसाल्याच्या डब्यातला 1-1 चमचा. आणि काल तुमच्यासोबत जे वाटण शेअर केलं होतं ना, ते वाटण पोहे खाण्याचे 4 चमचे टाकून घेतलं. 1 मिनटं बारीक गॅसवरती ते वाटण छान असं परतून घेतलंय बघा. खूप मस्त वास सुटला होता. आणि इथं लेक ना माझी शूट घेत होती. ती म्हणत होती आई वाटणचा खूप छान वास सुटलाय म्हणून. आणि इथं चांगली भरपूर 20-25 कडीपत्त्याची पानं होती ना, मी अख्खी नाही टाकत कटाच्या आमटीला, पानं तोडून टाकते. त्यामुळे आणखीन त्या कडीपत्त्याचा फ्लेवर आहे ना तो आमटीमध्ये आपल्या मस्त उतरतो. कढीपत्ता टाकल्यानंतर 1 मिनटं छान हे तेलात परतून घेतले ना. आता बघा आपल्या वाटणाला ना मस्त किती तेल सुटलंय बघा. अगदी बारीक गॅसवरती वाटण परतून घ्यायचं. एका प्लेटमध्ये इथं साठवणीचा नवीन काळं तिखट केलेलं, हळद आणि थोडीशी हिंग पावडर आणि कच्च्या गरम मसाल्याची पूड बनवलेली असते ना ती, आणि घरकुल मसाला मिळतो ना तो अर्धा चमचा, इतकंच मी घेतलं होतं ह्या आमटीसाठी. पण काय अप्रतिम झाली होती ही कटाची आमटी, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला जर वाटण बघायचं असेल ना तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आत्ता जे वाटलंय ते आहे पुरण शिजवताना काढलेलं पाणी, म्हणजेच येळवण्याचं पाणी म्हणतात आमच्या इकडं. तर ते येळवणी होतं. आणि नेहमी येळवणी काढून ठेवत असताना आमटीसाठी ना त्याच्यामध्ये 1 पळी अशी अख्खी जी शिजलेली डाळ असते ना ती काढून ठेवायची. म्हणजे आपली ही कटाची आमटी आहे ना खूप मस्त टेस्टी होते. आता भरपूर चांगली 2-2.5 लिटर ही आमटी बनवते, त्याच्यासाठी 2 चमचे मीठ टाकले. मीठ आणि तिखट या दोन्ही गोष्टी आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. मस्त होते ही आमटी. आणि इथं छान असा फोडणी टाकल्या वास येत होता. खरं तर असा वास घेऊ नये नैवेद्य दाखवेपर्यंत, पण ॲटोमॅटिकच तेवढा सुंदर आमटीचा वास सुटला होता. आणि 5 मिनटं उकळी काढल्यानंतर समोर बघताय तुम्ही काय सुंदर तरी आली आहे. तिखट एवढं अप्रतिम झालंय ना माझं, मी तुम्हाला सांगू शकत नाही. लवकरच मी जे काही तिखट बनवले ना त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. अगदी 2-3 दिवसात. बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की आम्हाला पण तिखट करायचं, लवकर रेसिपी शेअर कर, म्हणून मी प्रयत्न करेन. शूट केलेला आहे, एडिट करून लवकर शेअर करेन. आणि इतकं छान आमटी झाली होती ना. मी तर तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आलाय बघा ह्या आपल्या येळवणीच्या आमटीला. तिखट जर चांगलं झालेलं असेल ना आणि वाटण चांगलं झालेलं असेल ना तर मस्त होतात कोणत्याही भाज्या. त्यानंतर मस्त अशा पुरणाच्या पोळ्या करायला घेतल्या. कारण माझ्या घरात आम्हा चौघांना पण पुरणपोळी हा पदार्थ खूप आवडतो.
त्यामुळे आमच्यात प्रत्येक सणाला पुरणपोळी ही आवर्जून बनवली जाते. आवडत असेल ना तर पुरणपोळी बनवायला पण काही वाटत नाही. मस्त भरपूर पुरण घालून ना आजच्या पोळ्या बनवल्या होत्या. त्याचसोबत ना पुरणामध्ये मस्त आपली सुंठ आणि वेलायची टाकली होती ना, त्यामुळे थंड अशा खाण्यासाठी ना खूप छान लागत होत्या पोळ्या. तसं तर आज थोडंसं पूजा वगैरे केली होती अगोदर, त्यामुळे स्वयंपाकाला आज काही सुरुवात केली नव्हती, थोडं लेट झालं होतं. त्या दोघींना भूकही लागली होती. बाकी सगळं झालं होतं, तर लास्टला फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या. मस्त पटपट इथं ना पुरणाच्या पोळ्या लाटून घेतल्या आणि पुरणाच्या पोळ्यासुद्धा इतक्या टंब मऊ लुसलुशीत म्हणजे फुगल्या होत्या ना. माझ्या लेकींना तर नैवेद्य दाखवेपर्यंत सुद्धा म्हणजे दम निघत नव्हता. ऑलरेडी त्यांना लवकर जेवायची सवय आहे आणि हे टायमिंग झालं तर बरोबर मला वाटतं 10-10:30च्या आसपास झाला असेल. आणि समोर बघताय तुम्ही काय टंब पोळी फुगली होती. पहिल्या 3-4 पोळ्या करून झाल्या की पहिलं स्वामींना, देवाला, घरात सगळीकडे नैवेद्य दाखवून घेतले. त्यानंतर माझ्या दोन्ही लेकींनी मस्त जेवण करणार होत्या, तोपर्यंत आहो आले. त्यामुळे मग आम्ही सगळे मिळून जेवायला बसणारच होतो. पण इथं छोट्या लेकीकडनं आज भजी बनवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तिचे काल पेपर संपलेले आहेत, त्यामुळे मग ती म्हटली की आज मी भजी बनवते. आणि मग तिनं सगळी तयारी करून घेतली होती भज्याची. तसे त्या दोघींना ना स्वयंपाकाची खूप आवड आहे. सारखं काही ना काही नवीन नवीन रेसिपी आहेत ना, त्या ट्राय करायच्या चालू असतात. बेसन आपलं साधं नॉर्मलच भजी बनवले होते. बेसन, कांदा, हातावरती चोळून ओवा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद हे आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडं पाणी टाकून इथं तिनं पीठ मळून घेतलं होतं. तोपर्यंत इकडं माझ्या पोळ्या बनवायच्या चालू होत्या. मोठी लेक मला अगोदर तर पोळ्या भाजू लागत होती, पण शूट घ्यायच्या टायमिंगला मात्र तिच्याकडं शूट घेण्याचं काम असते. त्यामुळे मग आत्ता मी एकटीच तुम्हाला पोळ्या भाजताना दिसते. तसं तर मी एकटीनं पोळ्या केलेल्या नाहीत, मोठ्या लेकीनं आणि मी मिळून केल्या होत्या. आणि छोट्या लेकीनं बघा इथं पीठ मळल्यानंतर मस्त असे खमंग भजी बनवले होते. आणि खरंच सांगते, माझ्या घरावरती ना अन्नपूर्णेची खूप कृपा आहे. त्यामुळं कधीच कुठला अन्नपदार्थ शक्यतो बिघडत नाही. आणि माझ्या दोन्ही लेकींच्या पण हाताला ना खूप मस्त चव आहे ना, त्यामुळे मला ते एक अन्नपूर्णेवरचं खूप कृतज्ञता वाटते की म्हटलं जी महत्त्वाची गोष्ट आहे ना ती देवाने माझ्या लेकींना दिलेली आहे. आणि इतके सुंदर तिनं भजी बनवले होते ना, अप्रतिम झाले होते. आणि भजी बनवेपर्यंत ना आहो पण आले. मग सगळे चौघांनी मिळून ना आम्ही मस्त जेवण केलं. पण ही कट्ट्याची आमटी दाखवण्याचा मोह काय मला आवरतच नव्हता. म्हटलं आता थंड झाल्यावर एकदा दाखवूया की किती छान कट दिसतोय म्हणून. आणि इथं बघा सगळेजण जेवाय बसलो होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब